वेलकम बॅक टू माय चॅनल अक्षमय इन UK. आणि आता आम्ही आलो आहोत वेम्बलीमध्ये. आम्ही आता मेन मार्केटमध्ये जातो आहे. मेन मार्केट इथून 10-15 मिनिट्सवर आहे आणि इथे खूप थंडी वाजते. खूप विंड आहे आणि खूप थंडी आहे. लिटरली हात फ्रीज होत आहेत. फायनली उसाचा रस भेटलाय मला वेम्बलीमध्ये. कॉस्टली आहे, 3 पाऊंडचा, बट इट्स वर्थ. हे वेम्बलीमध्ये एक व्हेजिटेबल मार्केट होतं. याचं नाव होतं फ्रुटी फ्रेश. या मार्केटमध्ये तुम्हाला सगळे इंडियन व्हरायटीजचे व्हेजिटेबल्स भेटतील आणि त्यावर त्यांचे रेट्सही लिहिले आहे. इकडे अजून भरपूर व्हेजिटेबल्स होते इकडे. तुम्ही तसं पुढे व्हिडिओमध्ये पाहतालच. आणि इथे ब्लॉग बनवता आम्ही आमची थोडीफार शॉपिंग करत होतो. मंडेपासून मी नाहीये खायला. मी कधी खाल्ला नाही बघ. हे
पण इकडे पण हे आरवी, याला इकडे कोस्टारिका बोलतात. ही होती 399 पर KG. मग इथे होती ही व्हाईट कॅप्सिकम. ही मी एकदम फर्स्ट टाईम बघितलं होतं, काहीतरी युनिक वाटलं होतं. आणि आता पुढे पण इथे सगळं हे ग्रॉसरी आहे. आणि आता आहे हे इंडियन सुरण, जे इंडियाला हार्डली 100-200 KG भेटतं, बट इकडे 6.50 KG होतं. बट हे फर्स्ट टाईम मी इथे पाहिलं आहे. सो इट्स रिअली गुड. या मार्केटमध्ये इकडे ड्राईड कढीपत्ता पण भेटतो. सो असं नाही की UKला काही भेटत नाही, इकडे सर्व गोष्टी भेटतात. पण फक्त तुम्हाला थोडंसं लांब जावं लागेल, किंवा तुम्हाला एक प्रॉपर आयडिया पाहिजे कुठे कोणत्या शॉपमध्ये तुम्हाला काय भेटेल. इकडे सर्व काही भेटतं, बट त्याची फक्त प्राईस थोडी एक्सपेन्सिव्ह असते. इकडे आळू होती, ओली हळद होती, वरती अक्रोड होते फ्रेश. इकडे 3-4 व्हरायटीचे अनियन्स पण होते, पर्पल कॅबेज पण होता इथे. प्लस इकडे फ्रुटी होती, ही थोडी एक्सपेन्सिव्ह होती, बट सर्व काही भेटतं इकडे. सो तसं काही टेन्शनची गरजच नाही आहे तुम्हाला. इथे पूजेचं सामान होतं सर्व. मी नक्की सांगेल, जर तुम्हालाही असे इंडियन व्हेजिटेबल, फ्रूट्स व इंडियन पदार्थ घ्यायचे किंवा इंडियन गोष्टी घ्यायच्या, तर नक्की तुम्हीही वेम्बलीला व्हिजिट करा ह्या शॉपमध्ये. आणि हे सांगायचं, हा काही पेड प्रमोशन्स नाही आहे आणि हे स्पॉन्सर व्हिडिओ पण नाही आहे. मी सर्व सामान माझ्या स्वतःच्या पैशांनी घेतलं होतं. तर मी सांगत होते, तुम्हाला सगळं जर घ्यायचं असेल तर हे एक शॉप असं आहे जिकडे तुम्हाला व्हेजिटेबल्सही भेटतील, तुमचं डेली ग्रॉसरी भेटेल, पूजेचं सामानही भेटेल. तर डेफिनेटली वेम्बलीला व्हिजिट करा. सो हे होतं वेम्बलीमधल्या सर्वात मोठं व्हेजिटेबल अँड फ्रूट मार्केटचं एक छोटंसं टूर. होप तुम्हाला हे आवडलं असतं. आणि आता मी आली होती दुसऱ्या साईडला, जिथे भरपूर सारे क्लोथिंगचे शॉप्स होते, भरपूर सारे मोठे मोठे बुटिक्स पण होते, स्टोर्स पण होते. इथे आता तर सगळं नवरात्रीचं कलेक्शन भेटत होतं आणि कलेक्शन पण फार सुंदर होतं. जास्त काही मला कॅप्चर करता नाही आलं कारण की शॉप्स खूप मोठे मोठे होते. सो मी एक ओव्हरव्ह्यू घेतला आहे जस्ट की तुम्हाला समजेल इकडे कोणते कोणते शॉप्स आहेत. आणि हां, आता सध्या तर खूप डिस्काउंट चालू आहे, खूप सेल चालू आहे, कारण
कारण की नवरात्री चालू आहे म्हणून. आणि इकडे काही हे शॉप्स थोडेफार बंद झाले होते कारण की इव्हनिंगला इकडे मोस्टली लवकर बंद होतं सर्व. तर हे थोडेफार शॉप्स इथे किचन अँड हाऊसहोल्ड ग्रॉसरी वगैरे भेटतात. प्लस इकडे सामान पण भेटतं. हे हाफ प्राईस सेल शॉप होते. इकडे भरपूर छोट्या छोट्या मूर्ती पण अवेलेबल होत्या. हे मार्केट खरंच खूप छान होतं. एकदम फार लाईव्हली मार्केट आहे. या मार्केटच्या वाईब्स पण फार सुंदर आहेत. पण नेहमी लेटच इकडे म्हणजे प्रत्येक गोष्ट भेटते. इकडे कपडे भेटतात, पूजेचं सामान भेटतं, देवाचं सामान भेटतं. प्लस भरपूर साऱ्या ऑफर्सही चालू असतात. आणि इकडे बजेट फ्रेंडली शॉपिंग मिनी बँड्रा. इकडे भरपूर ज्वेलरी शॉप्स पण आहेत जर तुम्हाला ज्वेलरी घ्यायची आहे तर. आणि इकडे येऊन खरंच फार छान तुम्हालाही आवडलं असेल. आता आम्ही चाललो आहोत घरी. ऑन द वे टू हे आम्ही होतो आता ट्रेनमध्ये. आम्ही चाललो होतो आमच्या घरी. आणि हा ब्लॉग आम्ही इथेच संपत होतो. होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये लवकरच.